आलेलो आहोत माहूरगड. सगळ्यांना माहीतच असेल की नांदेड जिल्ह्यामध्ये मी तिथं कुणालाही विचारलं माहूरगड कुठं आहे हे कुणीही तुम्हाला सांगेल. आता चला आपण इथं आलेलो आहोत. आता वर त्या दिशेने जात आहे आपण. आता तुम्हाला हे माहीत असेल जे दत्तभक्त आहेत त्यांना ही गोष्ट माहिती आहे की दत्त भगवानचा अवतार कसं झाला होता की माता अनुसयाची परीक्षा घ्यावी म्हणून ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनी अवतार घेऊन ऋषीमुनींच्या अवतारात माता अनुसयाची परीक्षा घ्यावी म्हणून त्यांनी या दरबारीत आले होते. नेमकं ह्याच्या पाठीमागे झालं असं होतं की ब्रह्मा विष्णू महेश त्यांचीच पत्नी माता सरस्वती, माता लक्ष्मी आणि माता पार्वती त्यांना माहिती होतं की आपल्याहून पतिव्रता अशी कोणती आहे तिचं नावही ह्याच्यामध्ये ऐकलेलं होतं. तर त्यांची परीक्षा पाहावी म्हणून त्यांनी तिथपर्यंत जाण्याचा निश्चय केला होता. तर त्याच्यानंतर त्यांची परीक्षा घ्यावी म्हणून ते किती पतिव्रता आहे म्हणून ब्रह्मा विष्णू महेश यांनी अवतार करून त्यांच्यापाशी त्यांनी गेले होते. म्हणजेच मातेंनी सांगितले होते की तुम्ही त्यांची परीक्षा घेण्यासाठी जा म्हणून ब्रह्मा विष्णू महेश हे माता अनुसयाची परीक्षा घेण्यासाठी त्यांनी माहूरगड येथे माता अनुसयाची परीक्षा घेण्यासाठी गेले होते. मग त्यानंतर त्यांनी परीक्षा घेण्यासाठी ह्याचा रूप धारण केला. कुणाचा ऋषीमुनींचा रूप धारण केला. त्याच्यानंतर तिथं माता अनुसया घरात तर ब्रह्मा विष्णू महेशांनी म्हणले की भिक्षान दे माता, आम्हाला भूक लागली आहे, आमच्यासाठी काहीतरी कर. आणि त्याच दिवशी त्याच वेळा अत्री ऋषी जे माता अनुसयाचे पती होते तर अत्री ऋषी साधना करण्यासाठी नदी किनाऱ्यावर गेले होते. त्याच्यानंतर माता अनुसया घरी एकटीच असताना ब्रह्मा विष्णू तिथे आल्याच्या नंतर त्यांनी म्हणले माते आम्हाला भूक लागली आहे, काहीतरी जेवायला दे. तर झालं तिथं असं होतं की तिथं काहीच नव्हतं खाण्यासाठी. तर आता खाण्यासाठी तर काही नाही, आता भूक तर लागली आहे. तर त्यांचे आराध्य दैवत म्हणजे सूर्यदेव होते माता अनुसयाचे. आणि खाली बसल्यानंतर माता अनुसयाने सूर्यदेवाला हे केले होते, प्रार्थना केली होती की हे भगवंता, जर मी खरी पतिव्रता आहे, पतिव्रता माझी खरी आहे, तर हे जे दगड आहेत, धोंडे आहेत, ते ह्याचं पक्वान होवे. तर ह्याच्यानंतर त्यांनी पतिव्रता तेवढी ही होती, पतिव्रता होती माते अनुसया. त्याच्यानंतर त्यांनी ती करताच की त्याचे भोजन तिथे आले. तर ते भोजन आल्याच्या नंतर त्यांना ब्रह्मा विष्णू महेश म्हणजेच ऋषींच्या समोर तिथे वाढले. तर परीक्षा घ्यायची होती. मग त्यांनी सांगितले की हे माते, आम्हाला जेवायचं आहे, भोजन तर करायचं आहे, पण तुला आम्हाला वाढताना निर्वस्त्र भोजन वाढावे लागेल, अशी त्यांची अट होती. त्याच्यानंतर तुम्हाला माहीतच असेल पुढे काय झाले असेल. ते जी कथा आहे ते खूप प्रसिद्ध आहे. पुढे काय झाले तुम्हाला माहीतच असेल. मग त्याच्यानंतर त्यांनी निर्वस्त्र भोजन तिथं वाढले. ज्या टायमाला माता अनुसया निर्वस्त्र होताच लगेचच त्या ऋषींचे बालकात रूपांतर झाले. म्हणजे त्या ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचे रूपांतर तिथे झाले. आणि त्याच्यानंतर ते माता अनुसया त्या मुलांची देखभाल करत होती. मग देखभाल करते वेळेस खूप महिने झाले. खूप महिन्याच्या नंतर काळजी वाटायला लागली. माता लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती माताला काळजी वाटायला लागली की त्यांची परीक्षा घेण्यासाठी तिथे गेले, पण तिथे बाळ होऊन तिथेच आहेत. आता काय करायचं, तर त्याच्यावर उपाय काढला. माता अनुसयाची माफी मागायची, त्यांना काय ते सर्व सत्य सांगायचं. आणि त्याच्यानंतर आपले नवरे म्हणजे आपले पती आपल्याला पुन्हा प्राप्त हो असं त्यांना
हे करायचं, सांगायचं. तर ते गेल्याच्या नंतर माता अनुसयाला सगळ्या गोष्टी सांगितल्याच्या नंतर तिथं अनुसया मातेला माहिती होते गोष्ट की जिथं त्यांची परीक्षा घेण्यासाठी आले तर ते जे आहे ते ब्रह्मा विष्णू आहे, दुसरे कुणी नाही. ही गोष्ट त्यांना माहीत होती, तरी त्यांनी ही केली. त्याच्यानंतर ही हकीकत अनुसया मातेला सगळं सांगितल्यानंतर अनुसया मातेने खूप विनंती केल्याच्या नंतर माता अनुसयाने त्या 3 पुत्रांना परत ब्रह्मा विष्णू आणि महेश केले. कारण जे पृथ्वीचे संचालक आहेत ते 3 देव, त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की हे जर असं नाही झालं तर पृथ्वीचं जे बॅलेन्स आहे ते बिघडू शकतं. त्याच्यामुळं ह्यांनी असली रूपात येणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर असली रूपात आल्याच्यानंतर माता अनुसयाने ब्रह्मा विष्णू आणि महेशांना सांगितले की तुम्ही माझी जी इच्छा होती जे बालकांची ते पूर्ण केली. तर त्याच्यानंतर विष्णुदेवांनी म्हणले की हे माते, आम्हाला तुमच्या पोटी येऊन आम्हाला खूप एक मातेचे प्रेम मिळाले, म्हणून आम्ही तुला आशीर्वाद देतो की पुढच्या वेळेस ज्या टायमाला योग आल्यानंतर त्याचा आम्ही 3 मिळून तुझ्या पोटी जन्म असा आशीर्वाद त्यांना दिला. आणि त्याच्यानंतर भगवान माता अनुसयांना आशीर्वाद दिला. माता अनुसयांना आशीर्वाद दिल्याच्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश, माता पार्वती, महालक्ष्मी आणि माता सरस्वती हे अदृश्य झाले. आणि त्याच्या काही काळानंतर सगळे योग जुळल्यानंतर माता अनुसया अत्रि ऋषींच्या ज्या टायमाला भेट झालो, अत्रि ऋषींच्या भेट झाल्याच्या नंतर माता अनुसयांनी अत्रि ऋषींची लग्न केल्यानंतर त्याच्यानंतर त्यांच्या तेजाने ब्रह्मा विष्णू महेश या तिघांनी जसं आधी वचन दिलेलं होतं त्याप्रमाणेच ब्रह्मा विष्णू आणि महेशांनी माता अनुसयाच्या पोटी जन्म घेतला. आणि त्याच्यानंतर दत्त संप्रदाय जे आहे त्याच्यानंतर हा प्रवास सुरू झाला. तर आता जे दत्त महात्म्य आहे त्या दत्त महात्म्यापैकी हे एक इथं महात्म्य आहे आणि इथूनच दत्त महाराजांचा जे प्रवास आहे ते इथूनच सुरू झाला होता. जे कोणी हे दत्त महात्म्य वाचलेलं आहे आणि दत्त चरित्र वाचलेलं आहे त्याच्यामध्ये हे जे पुढे गोष्टी आहेत तर ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर मी वाचलेलं होतं, तर जसं मला आठवलं तसं मी तुम्हाला सांगितलं, इन शॉर्ट ते सांगितलं. तर आता इथं आपण गडाजवळ आलेलो आहे. तर चला माता रेणुका, आधी आपण माता रेणुकाचे दर्शन घेणार आहेत. तर आता आपण जवळ आलेलं आहे, जवळपास साधारण तुम्हाला जी कथा सांगत होतो. तर आता इथं गाडी पार्क करून वरी दर्शनासाठी निघूया. जे दत्त भगवान म्हणजे दत्तात्रयांची उपासना करतात, त्यांचे आराध्य आहेत आणि जे दत्त महाराजांची सेवा करतात त्यांना ही गोष्ट माहितीच असेल. तर चला आता आपण इथून माता रेणुका मातेच्या दर्शनाला निघूया. चला तर इथून सुरुवात आता होते. आता आपण वरी जातोय डोंगरावरती आणि आजूबाजूला जे आहे ते संध्याकाळी दुकाने आहेत आणि इथं आपण रेणुका माताला जाताना इथं फूल पान आणि इथं जे प्रसिद्ध आहे ते विडा आणि मातेला जे आहे ते विडा म्हणजे जे तांबूळ असतं म्हणजे ते विडा करतात. पानं ज्याची जशी इच्छा असते तसं ते पानं घेतात. जसं की उदाहरणार्थ कोण 21 घेतं, कोण 51 घेतं, कोण 101 घेतं किंवा 501, ज्याची जशी श्रद्धा किंवा ज्याचा जसं नवस असेल तसं तो घेतं. तर आता आपण जे इथं आहे ते 21 पानाचा विडा घेऊया. तर चला रेणुका मातेच्या दर्शनाला जाऊया.
संध्याकाळचा वेळ झालेला आहे आणि संध्याकाळच्या इथं वेळा आणि छानपैकी इथं वातावरण जे आहे ते रम्य असून सुंदर दिसत आहे. आणि वरी जात वेळेस हे मुखवटे पण बघू शकता की जाताना मी इथं पाहिले मुखवटे, छान छान मुखवटे होते, आकर्षक होते. रेणुका मातेचे, महालक्ष्मी मातेचे. चला आता वरी जाऊया. तर वरी जाते वेळेस वरी पायऱ्या आहेत, पायऱ्यानं आपण जाऊया आता. आणि खूप म्हणजे संध्याकाळी आलो आहे आणि इथं आजूबाजूला दुकानं आहेत आणि लाईटिंग असल्यामुळं छान वाटते. आणि महत्त्व म्हणजे दुसरी एक गोष्ट अशी की संध्याकाळी उशीर झालेला आहे आणि संध्याकाळचं असल्यामुळं लाईटी वगैरे छान दिसत आहेत, वातावरण पण छान दिसायला लागले आणि असं दिसायला लागलं की वरी जे आहे ते पावसाचं वातावरण असं दिसतं आहे मला. कधीही कुठल्याही वेळेला पाऊस येऊ शकतो. तर चला आता आपण या निसर्गाचा पण इथं आनंद घेऊया. लोक वेगवेगळे लोक खूप लांबून पण येत आहेत रेणुका मातेच्या दर्शनाला. चला मी मगाशी म्हणल्यासारखं हे संध्याकाळचं वातावरण आहे आणि खाली जे आहे ते बघा शहर दिसतंय आणि वरी डोंगरावर मी हे शूट करतोय. किती छान वातावरण आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जीचा फील येतोय मला. पलीकडे या आता जिथं आम्ही थांबलो आहे हे रेणुका मातेचं हे आहे, मंदिर आहे. आणि हे जे रस्ता पलीकडच्या डोंगरावरून जातो आहे हे पलीकडे दत्त महाराजांचं मंदिर आणि अनुसया मातेचं मंदिर जिथं आहे हा तिथला व्ह्यू आहे. तर चला आधी आपण रेणुका मातेचं दर्शन घेऊया. रेणुका मातेचं दर्शन झाल्यावर आपण पुढे अनुसया माता आणि दत्त महाराजांच्या दर्शनाला जाऊया. हे मंदिरचं प्रवेशद्वार आहे. मला बी तसं दिलं कुठून दिलेलं असतं बनवण्यासाठी मनाई आहे, त्यामुळे आपण दर्शन झालेलं नाही. आणि हे मध्ये कुठं तर लाईट गेलेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही मध्ये दर्शन करून आल्याच्या नंतर बाहेर जाऊन जे पान आहे खाली एक देवीचं मंदिर आहे, जायचं का त्याचं एकत्र सगळं जायचं का देवीला त्याचा तांबूळ दाखवले आणि माहिती खड्ड्यात. चला आपण बघितलं त्यांना तर ज्याला बघितलं नाही त्यांना. आणि हा इथं परशुराम पण आहेत. चला आता इकडं आपण परशुरामच्या दर्शनाला जाऊया. तिकडं कोणता देव आहे रूमाचा देवाचा? चला परशुरामाच्या मंदिरात आहे. आता इथं संध्याकाळ तर खूप झालेली आहे. खाली कोण असेल का नाही ते काय माहीत नाही. साधारणतः मी एक वेळेस आलेलो होतो त्या टायमाला संध्याकाळी कुणी नव्हतं, पण आता असेल किंवा नाही काय माहिती नाही. तर चला आपण जाऊन खाली बघूया. त्रिशो विनो चढ नका वरी. चला चला इकडं हे चला चला रे. माकडं दिसना गेलेत बाबा.
चलो चला. चल. किती मोठी मोठी पाडे आहेत. आम्हाला जाते येते. पैसा बघ तिथं खाली तुझ्या पायाखाली. हे परशुरामांचं मंदिर आहे. साधारण संध्याकाळी कुणी नसते, जसं मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आपण दर्शन घेऊया आणि पटकन दर्शन घेऊया आणि ओरी निघूया. परशुराम मंदिर हे परशुरामाचं मंदिर आहे. आणि कुणाचं नवस वगैरे जर असेल तर इथे एक धोंडा असतो. त्या धोंडाला आपण नवस बोलल्याच्या नंतर तो उजवी गुढी देतो का डावी गुढी देतो ते बघायचं आपण. तर हे परशुरामांचं मंदिर. आता संध्याकाळ असल्यामुळं क्लिअर दिसत नाही आहे मूर्ती. परशुराम कुंड. मोठा कुंडा कशाला? कुंड आंघोळीला. तिथं मी ट्राय करून बघतो. चला या. मगाशी जी तुम्हाला मी म्हणलं होतं ते हेच धोंडा. आता इथं आपल्या दोन्ही हात ठेवायचे. हात ठेवून आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि ते बघायचं ते उजवीकडे फिरतं का डावीकडे फिरतं. उजवीकडे फिरतं जर तुमची नवस पूर्ण म्हणजे होणार आणि डावीकडे फिरणं तर ते नाही होणार, हे असे समजावे. राईट. इकडं फिरलं की उजवीकडं. इकडं फिरलं. इकडं म्हणजे डावं झालं, इकडं उजवं. आता ते उचला अजून उठून. वा काही इच्छा असेल ती म्हणून उचलायचं. बघ उचल. पोरग होऊ दे म्हणून उचल. हा पोरगच होते. किती बाद झाले 2 पोरं. बाप 1000 पाहिला तर म्हणतो मुलगा होऊ दे मला म्हणून उचल. नाही तर पहिले ही टाकते. ठेवू का? चला घरी. जा विषय सुखानं जावं. माझा नवरा जन्माला उचल. चला. काही जड आहे त्याला. नाही पण उचलत नाही. आपण फक्त हात ठेवायचं का? जाणवते की स्टार्टिंगला जाणवलं मला. मला पण जाणवलं. फिरलं की गरमने फिरलं. व्हिडिओला लाईक केल्यानंतर तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतो. असल्यामुळे मी खूप हे टाकतो शेड्यूल बिझी असल्यामुळे. तर मी ट्राय करेन व्हिडिओ टाकण्याचे. तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.